आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय झालाय। पुढचे 4 दिवस दक्षिण कोकणासोबतच राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। सोमवार, मंगळवार आणि बुधवार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पर्यटकांचं आकर्षण असलेल्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झालाय, त्यामुळे यावर्षीच्या वर्षा पर्यटनाला कोकणात सुरुवात झाली। त्यामुळे आंबोली घाटावरील मनमोहक धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतीये। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील माळी वडगाव इथे जोरदार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे माळी वडगाव ते नांगरे बाभुळगाव या गावांचा संपर्क तब्बल 4 तासांसाठी तुटला होता। मात्र या पहिल्याच आलेल्या मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड सोनाळे घाट धोकादायक बनलाय। या घाटामध्ये दरड कोसळण्याचा धोका आहे। पावसाच्या सुरुवातीलाच घाटातील दरडीचा भाग कोसळतोय, त्यामुळे पुढचे 3 महिने घाटाची अवस्था बिकट होणार असल्याची भीती व्यक्त होते। गेली अनेक वर्ष वाढत असलेल्या तापमान वाढीमुळे जीवघेणी गरमी वाढण्याचं प्रमाण तब्बल 35 पटींनी वाढल्याचं जागतिक तापमान वाढीबाबत अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांच्या गटानं केलेल्या अभ्यासात समोर आलंय। तर चालू वर्ष हे आजवरचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी पेरणीच्या कामात मग्न आहेत। जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील 50% पेरणी पूर्ण झाली असून यंदा उडदाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे। तर आतापर्यंत 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली। सिंधुदुर्गात पावसाचा जोर नसला तरी देखील समुद्र मात्र खवळलेला आहे, त्यामुळे खोल समुद्रात केली जाणारी मासेमारी पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे आता खाडीतील मासेमारीला जोर आलाय। त्यामुळे आता बाजारात खाडीतल्या माशांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे। ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होत वीज ग्राहकांना काळोखात राहावं लागू नये म्हणून मुंबई शहर आणि उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या 4ही वीज कंपन्यांनी कंबर कसली आहे। पाण्याच्या वाढत्या पातळीवरती देखरेख ठेवण्यासाठी 98 महत्त्वाच्या ठिकाणी आधुनिक सेन्सर बसवण्यात आले, त्यामुळे पूर परिस्थितीची पूर्वसूचना मिळेल आणि वेगाने उपाययोजना करता येतील असा दावा वीज कंपन्यांनी केलाय। गेल्या 1.5 वर्षापासून एकीकडे मुंबई आणि उपनगरातील घरांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झालेली असली तरी घरं भाड्यानं घेण्याचा ट्रेंड आजही जोमात आहे। कोविड काळानंतर आता भाड्यानं घर घेताना लोक प्रामुख्यानं 2 BHK घरांना पसंती देत असल्याची माहिती एका सर्वेक्षणाद्वारे समोर आली आहे। 2 BHK घर भाड्यानं घेणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्यानं भरणा या तरुणाईचा आहे। MST CET 2024 या सामायिक प्रवेश परीक्षेच्या निकालासंदर्भात विविध आक्षेप घेण्यात आले। या पार्श्वभूमीवर तांत्रिक बाबींच्या परिपूर्ततेनंतर विद्यार्थ्यांना 27 आणि 28 जून रोजी CET कक्षाच्या संकेतस्थळावरून त्यांच्या लॉग इनमध्ये उत्तरपत्रिका आणि उत्तर तालिका पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याचं प्रस्तावित आहे। मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन 131 वर्ष जुना बेलासेस उड्डाणपूल सोमवारपासून पूर्णतः बंद होणार आहे। पुढच्या 18 महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल आणि या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या LTT ते कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेसनं काट टाकली असून या रेल्वेगाडीला लेके हॉफमॅन बुश डबे जोडण्यात आलेत आणि त्यामुळे गरीब रथ एक्सप्रेसच्या डब्यांची लांबी आणि रुंदी तसंच रुंद प्रवेशद्वार आणि सुधारित रचनेतील बेसिन आणि शौचालय अशा बदललेल्या रूपातील रेल्वेगाडी प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे। मिरज सांगली रस्ता हा 95% सुस्थितीत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावरती रस्ता चढवून सुमारे 29 कोटींचा चुराडा केला जातो अशी तक्रार मिरज सुधार समितीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली। या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना शेगाव ते पंढरपूर या पालखी मार्गावरून चालत जाणं खडतर बनलंय। या महामार्गाचं काम 5 वर्षांपासून रखडलेलं असून याचा वारकऱ्यांसोबतच वाहन चालकांना सुद्धा फटका बसतोय। वारी सुरू होण्याआधी किमान खड्डे तरी बुजवून घ्यावेत अशी मागणी नागरिक करतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जळगावात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा मेळावा पार पडला। महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना विजयी करून विधानभवनात आपले प्रश्न उपस्थित करण्यासाठी निवडून आणावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं। 2 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 वेळा जळगाव जिल्ह्यात आले असे मुख्यमंत्री जळगाव जिल्ह्यानं पहिल्यांदाच पाहिले असतील आणि याचा आम्हाला अभिमान आहे असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। पहाटे 4 वाजता बैठक घेणारा मुख्यमंत्री याआधी महाराष्ट्रात कधी पाहिला नाही असं म्हणत त्यांनी शिंदेंचं कौतुक केलं। जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकार सकारात्मक आहे। सातत्यानं हा मुद्दा सभागृहामध्ये मांडलाय, त्यामुळे जुनी पेन्शन योजना सरकार निश्चितच देईल असा दावा महायुतीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकर यांनी केला।
बीडच्या आष्टी तालुक्यातील खिळद येथील उपोषणकर्ते शहादेव गर्जे आणि अंकुश महाजन यांना पंकजा मुंडेंनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली। यावेळी उपोषण सोडवण्यासाठी अख्खं गाव आलेलं पाहून उपोषणकर्ते गर्जे यांना अश्रू अनावर झाले, तर गर्जे यांना पाहून संपूर्ण गाव देखील भावूक झालं। जलसंधारण अधिकारी गट ब संवर्गातील 670 पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे। अमरावतीच्या परीक्षा केंद्रावरील गैरप्रकारानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती। आता 14, 15 आणि 16 जुलै रोजी फेरपरीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली। शहरातल्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं पूर्ण शुल्क भरल्याशिवाय टीसी देण्यास टाळाटाळ करण्याच्या घटनांमध्ये वाढ होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यास अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे टीसी नाकारणाऱ्या शाळांवरती आता पालिकेच्या शिक्षण विभागाकडून कारवाई होतीये। यानंतर